दादा, अरे तू असं असं कसं बोलू शकतो? आपल्याशिवाय आहे कोण? कोण आहे बाबांना आपल्याशिवाय दादा? अरे हा, मला माहिती आहे. हो, आपल्यावर अवलंबून राहणं नाही त्यांना आवडत. आयुष्यभर ते स्वावलंबी राहिले नाही आवडत त्यांना, माहिती आहे मला. हो. हो, तुला सांगतात रे सतत. मला गावाला घेऊन चल, मला गावाला घेऊन चल. हां. अरे पण तुला माहिती आहे ना दादा, अरे ते नाही राहू शकत एकटे. तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे दादा. ते कसेही राहणार, कुठेही खाणार, खाण्यापिण्याचे हालच होणार त्यांचे रे. तुला माहिती आहे ना दादा, गावी गेल्यावर कसे लोक जमतात त्यांच्या भोवती. तो दाजी तर माहिती आहे ना तुला. अरे क्वार्टर घेऊन येऊन बसतील, पीत बसतील आणि परत तेच शॉप. अरे एकटेपणाचं हे नाही सहन करू शकणार ते. हाल होणार त्यांचे. खाण्याची आभाळ आभाळ. आणि परत आपण इथे टेन्शन मध्येच ना रे. अरे हो दादा, पण अरे ते कसं होणार मला सांग. ते डॉक्टरकडे जाणार नाहीत, औषध पाणी घेणार नाही वेळेवर, आणि मग काय झालं तर आपल्यालाच. त्यापेक्षा मी काय म्हणतो दादा, बघ, आपल्या समोर इथे राहिले ना, माझं लक्ष राहील रे त्यांच्यासमोर. नाही तू नको, नको काळजी करू तू. एक हे बघ, आपण ऍडजस्टमेंट करूया. तू तू दिवस पाळी कर, मी रात्र पाळी करेन. हा, आपलं लक्ष राहील त्यांच्यावर. आपण घेऊ इथेच त्यांची काळजी. बघ माझी ना तुला हात जोडून विनंती आहे रे, हात जोडून. बघ, असा निर्णय ना, नको घेऊस तू असा निर्णय. अरे तुलाच त्रास होणार, मला माहिती आहे. तू पण किती काळजी घेतो बाबांची, माहिती आहे मला. हा, 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 मी घेईन काळजी. नको नको काळजी करूस तू. हा, घेईन घेईन.